संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 3 नारदांचा मोह. सूत म्हणाले, महर्षी जनहो, नारद गेल्यावर शिवजींच्या इच्छेनुसार तत्काळ आपली माया प्रगट केली आणि अतिशय रमणीय असे अद्भुत नगर प्रगट केले. स्त्री पुरुषांना विहार करण्यासाठी अनेक बगीचे निर्माण केले. त्यामध्ये रंगबिरंगी सुवासिक फुले निर्माण केली. या नगरीमध्ये शीलनिधी राजा राज्य करीत होता. त्याला अतिशय सुंदर कन्या होती. तिचे स्वयंवर करण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी अनेक राजकुमार आले होते. नारदांचे त्या नगरीमध्ये आगमन झाले. ती प्रसन्न रमणीय नगरी पाहून नारद मोहित झाले. नारदांनी राजवाड्यात प्रवेश केला. शालनिधी राजाने त्यांना सिंहासनावर बसवले. त्यांचे पूजन केले आणि आपल्या कन्येला नारदांना नमस्कार करण्यासाठी बोलाविले. तिचे लावण्य पाहून नारद विस्मित झाले. नारदांनी राजाला विचारले, देवकन्येसारखी ही सुंदर कन्या कोण आहे? राजा म्हणाला, ब्रह्मर्षी, ही माझी कन्या ही उपवर आहे. तिचे लवकरच स्वयंवर करण्यात येणार आहे. तिला साजेल असा राजकुमार मिळावा अशी माझी इच्छा आहे. तरी हिच्या भाग्यात काय आहे हे आपण मला सांगावे. तिला पाहून नारदांच्या मनात तिच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, पण त्यांना काही बोलता येईना. राजास म्हणाला, तुझ्या कन्येला भाग्यवान पती मिळेल. शिवासमान त्याने कामदेवांना जिंकलेले असून तो वैभव संपन्न असेल. नारदांचे उद्गार ऐकून राजाला धन्य धन्य वाटले. नारद तेथून निघून गेले. शिवमायेमुळे नारदांच्या मनात राजकन्येचा विचार सतत येऊ लागला. नारद विष्णू लोके गेले आणि त्यांना सारा वृत्तांत सांगितला. आपल्या मनातील इच्छा प्रकट केली. आपणास सुंदर रूप द्यावे अशी विनंती केली. विष्णूंनी त्यांना आपल्यासारखे मनोहर रूप दिले आणि माकडाचे तोंड दिले. नारद पुन्हा त्या राज्यात आले. आपणास आता राजकन्या माळा घालणार असे त्यांना वाटू लागले. राजकन्या मंडपात आली. अनेक राजपुत्रांना पाहिले. विष्णूसारखे रूप दिसले ते नारद होते, परंतु चेहरा वानरासारखा होता. एवढ्यात विष्णू तेथे प्रकट झाले आणि त्यांनी राजकुमाराचे रूप घेतले. राजकन्येने त्यांना माळा अर्पण केली आणि तिला घेऊन ते निघून गेले. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. नारदांना आश्चर्य वाटले. आपला चेहरा आरशात पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी रुद्रगणांना शाप दिला. ती शापवाणी ऐकून ते शिव इच्छेने घडले असे म्हणत ते शिवस्तुती करत स्वस्थानी गेले. नमः शिवाय. ओम. संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 4 श्री गणेशाय नमः. विष्णूंकडून नारदांना शिवभक्तीचा उपदेश. ऋषी म्हणाले, सुजी, आपण कथन केलेल्या कथेवरून शिवमाया ही किती विलक्षण आहे याची जाणीव झाली. आता त्यानंतर पुढे नारदांनी काय केले ते सांगा. सूत म्हणाले, विष्णूने आपणाबरोबर कपट केले हे जाणून नारद रागाने विष्णुलोकी आले. नारद म्हणाले, विष्णू, आपण माझ्याशी कुटीलपणाने का वागलात? तुम्ही माझा भर सभेत घोर अपमान केला. त्यामुळे मी तुम्हाला शाप देत आहे. तुम्ही मनुष्य योनीत जन्माला याल. त्यावेळी तुम्हाला स्त्री विरह सहन करावा लागेल. वानराचे सहाय्य घेऊन तुम्हाला आपले कार्य सिद्ध करता येईल. त्यानंतर शिवजींनी आपल्या मायेला आवरून घेतले. त्यामुळे श्री नारद पूर्वपदावर आले. त्यांना आपण शाप दिल्याबद्दल पश्चाताप झाला. त्यांनी श्रीहरीचे पाय धरले आणि चुकीबद्दल माफी मागू लागले. प्रायश्चित विचारू लागले. नारदांची ही अवस्था पाहून विष्णूंच्या हृदयात दयाभाव निर्माण झाला. ते म्हणाले, शिवजींच्या इच्छेने सर्व गोष्टी घडल्या आहे, तरी आपण खेद करू नये. तुम्हाला नरकात जावे लागणार नाही. शिवजींच्या कृपेने तुमचे कल्याण होईल. शिवजींचे निर्गुण स्वरूप सच्चित आनंद रूप आहे. त्यांना शिव म्हणतात. ते परमात्मा, परब्रह्म, परमेश्वर, महादेव इत्यादी नावाने ओळखले जाते. ते ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 रूपात प्रगट होतात. ते मायेचे नियंता आहेत. नारद, आपण सर्व प्रकारचे संशय त्यागा आणि भगवान शंकरांचे गुणगान गात राहा. अनन्य भावाने शिवजींची स्तोत्रे म्हणा. त्यांची उपासना करा. पूजा अर्चा करा. भजन करा. मनन चिंतन करा. काया वाचा मनाने त्यांना शरण जा. शिवनामाने पापांचे डोंगर नाहीसे होतात. शिवनामरूपी नौकेमध्ये बसलो तरी भवसागरातून पलीकडे जाता येते. नाशवंत प्रपंचामध्ये मानवाला दुःख भोगावे लागते.
परंतु शिवनामारूपी अमृताचे अखंड सेवन केले तर अपार मन शांती लाभते. जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी शिवजींची भक्ती करावी. आपल्या हृदय मंदिरात शिवचरणांची स्थापना करून त्याचे पूजन करावे. शिवतीर्थाच्या यात्रा कराव्यात. काशी हे शिवजींचे अत्यंत प्रिय असे स्थान आहे. विश्वनाथांचे तेथे वास्तव्य आहे. त्यांचे पूजन करावे. ब्रह्मदेव हे शिवभक्त आहेत. त्यांना वंदन करा. शिवजींचा महिमा त्यांच्याकडून समजून घ्या. आजपासूनच शिवपूजेला प्रारंभ करा. ते प्रसन्न होऊन तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. शिवभक्तीचा उपदेश करून विष्णू अंतर्धान झाले. नमः शिवाय. ओम.